हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या AGS करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. जवळपास 6 ते 7 दिवस आम्ही मुंबईमध्ये आंदोलन करत असताना माननीय संदीप कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली याच्यामध्ये मित्रांनो पहिल्या दिवसापासून 12 तारखेपासून जो आमचं आंदोलन सुरू झाला, साधारण तो 17 तारखेपर्यंत चालला. 17 तारखेपर्यंत जवळपास मित्रांनो म्हणजे आम्ही 18 तारखेला घरी आलो. म्हणजे विचार करा की एवढ्या ह्या दिवसामध्ये एकच मागणी होती, जी म्हणजे भावी जे शिक्षक होणार आहेत त्यांच्या मागण्या ह्या शासनापर्यंत पोहोचणे. हे सर्व करत असताना शेवटच्या दिवशी माननीय शिक्षण मंत्री आपल्या महाराष्ट्राचे लाडके दादाजी भुसेसाहेब यांची आपली भेट झाली. या भेटीचा जो इतिवृत्तांत आहे लाईव्हमध्ये सांगितलेलंच आहे, परंतु एक शॉर्टमध्ये तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये विविध माध्यमाच्या जागा असतील, 50 प्राधान्यक्रम असेल, कला क्रीडा कारणामुळे शिक्षकांची भरती असेल, 80% संस्थाची भरती असेल, केंद्र प्रमुखाच्या निकालानंतर जागा संदर्भात सर्व माहिती मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. अजूनही काही इतर ज्या संदर्भात चर्चा झाली ते पण काही मी या प्लॅटफॉर्मवर सांगण्याचा प्रयत्न करेन. जो कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन असेल जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, कारण का सत्यता मुलांपर्यंत पोहोचेल मित्रांनो. ठीक आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, महत्त्वाच्या मुद्द्यावर सांगतो. सर्वप्रथम मी सर्व जे मुलं प्रत्यक्षपणे मुंबई आंदोलनात आले आणि जे अप्रत्यक्षपणे सहकार्य केले त्यांचे सर्वांचे एकदम मी आभार व्यक्त करतो. सर्व मुलांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी अप्रत्यक्षपणे सहभाग घेतला. त्यामुळं आम्ही यशस्वी होऊ शकलो आणि आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवू शकलो, अन्यथा हे झालं नसतं. त्यामुळे सर्वांचे एकदा पुनश्च आभार व्यक्त करतो. आणि आज गुढीपाडवा आहे, सर्वांना एकदा शुभेच्छा पण देतो. माझ्याकडनं एकदा मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी बोलून माझी सुरुवात करतो. दादाजी भुसे साहेबांना भेटल्याच्यानंतर पहिल्या दिवशी आम्ही विधानभवनात म्हणजे दादाजी भुसे साहेबांना भेटल्याच्यानंतर जे आम्ही डेलिगेशन आम्ही गेलो होतो, तुम्हाला यूट्यूबवरती बघितलेच असेल. पण हे सर्व करत असताना मित्रांनो खूप काही आम्ही 6-7 दिवसाचा आमचा प्रवास होता. त्याच्यामध्ये आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. त्याच्यामध्ये दादाजी भुसे साहेबांना आम्ही भेटल्याच्यानंतरचा पहिला मुद्दा जो होता मित्रांनो, प्राधान्यक्रमाचा घेऊन 50 प्राधान्यक्रमाच्या संदर्भामध्ये आम्ही आवाज उठवला. सरांनी पण प्रश्न मांडले, कांबळे सरांनी, इतर सर्वांनी प्रश्न मांडले, मी पण मांडलो. त्याच्यामध्ये माझा एक प्रश्न होता की समजा जर तुम्ही 1ली ते 12वीपर्यंत ज्यांचं DED आणि BEd झालेलं आहे मित्रांनो, साहेबांना विचारलं की ज्यांचं DED आणि BEd झालेलं आहे आणि त्यांना एका जिल्ह्यातून त्यांना नाशिकचं उदाहरण दिलं. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये 3 प्राधान्यक्रम येतात, 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 8वी ते 10वी आणि महानगरपालिका असेल नाशिक आणि मालेगाव महानगरपालिका, याचे पण प्राधान्यक्रम येतात. म्हणजे एका जिल्ह्यात जर 5-6 प्राधान्यक्रम आल्या तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 50 प्राधान्यक्रमावर कसं काही करणार? त्यांना म्हणजे तुम्ही कसं काय हे लागू करू शकता? कारण ह्याच्यामध्ये कुठेतरी गुणवंत मुलांना डावलण्याचा प्रयत्न तर नाही ना? या संदर्भात मी त्यांना विनंती केली की सर तुम्ही हा कुठेतरी आणि 1.1 पद लागू केल्यामुळे हा मुद्दा कुठेतरी भरकटतो आहे, दोन्ही मुद्दे हे एका अपोजिट होत आहेत, असं मी त्यांना प्रश्न केल्याच्यानंतर माननीय शिक्षण मंत्र्यांनी डायरेक्ट म्हणजे उपसचिव आले होते, त्यांना म्हटलं ह्याचं उत्तर द्या. उपसचिव साहेबांना पण याचं उत्तर देता आलं नाही. त्यांनी म्हणतात की 13 नंबर 14 नंबरच्या प्राधान्यक्रमावर मुलं लागतात. असं काही नाही. म्हटलं आमच्याकडे पुरावे आहेत, तुम्हाला पुरावे पण दाखवू. तेव्हा त्यांना ते कळालंच नाही. त्यांना लक्षात आलं की आपण चुकलो आहे. उपसचिव साहेबांना त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आम्ही काही ना काही बदल करू आणि प्रयत्न करतो जाऊ. पण त्यांनी जस्टिफाय देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळेस की 50 प्राधान्यक्रम हे महत्त्वाचे आहे. पण आम्ही त्यांना आमच्याच पद्धतीनं म्हणजे जे चुकीचं आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुठेतरी त्यांना ते लक्षात आलेल्या गोष्टी आहेत मित्रांनो. हा पहिला मुद्दा होता. प्राधान्यक्रमच 50 प्राधान्यक्रम जो आहे रद्द होणं, आणि ह्या सर्वासाठीच आम्हाला आमची पहिली मागणी होती. कारण कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यावर सर्व भरतीचं भविष्य अवलंबून आहे. कुठेतरी गुणवंतावर अन्याय होतं असं मला वाटते. आणि सर्वांच्या ह्याच्यामध्ये हेच मुद्दा महत्त्वाचा होता मित्रांनो की 50 प्राधान्यक्रम रद्द होणं का गरजेचं आहे. कारण का तिथं जर 1.1 पद लागू केल्यामुळे ते दोन्ही गोष्टी हे अपोजिट होतात, हे तुम्हाला वेळोवेळी मी सांगितलेलंच आहे. परंतु हे जर बदल झाला तर याच्यात अपेक्षितच आहे. बघू प्रस्ताव तर जास्त आम्ही पुण्यातून तुम्हाला सांगितलंच आहे की जास्त प्रस्ताव म्हणजे प्राधान्यक्रमाचा प्रस्ताव मंत्रालयात गेलेला आहे. आता जे मंत्रालयातले जे बाबू लोक आहेत ते लय अति भारी आहेत. ते आता काय याच्यावर निर्णय घेतले ते पाहावं लागणार आहे. त्यामुळं काहीतरी आहेत मित्रांनो. या संस्थाचालकांनी मागच्या वेळेस जे रिपीट मुलं झाल्यामुळं जे संस्थाचालकांच्या समोर शिक्षण विभागाची नामोशी वळवली होती, त्यामुळे हा मुद्दा कुठे त्यांच्या नजरेत कडक धोरणावर हा अवलंबण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, जेणेकरून विधानसभेमध्ये त्यांना प्रश्न देण्याचे भाग पडू नये. आणि एकंदरीत एक प्रकर्ष जाणवलं तिथे मित्रांनो विधानभवनामध्ये की 10 जर आंदोलन असेल तर 10पैकी 7 आंदोलन फक्त शिक्षण विभागाशी होते.
विचार करा म्हणजे शिक्षणाचं किती बाजारीकरण आणि शिक्षणाचं किती वाटोळ झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, प्रगत महाराष्ट्र आपण म्हणतो. ठीक आहे, एवढं मला सांगायचं होतं. मी का तुम्हाला जास्त असं वेगळं बोलणार नाही, फक्त मुद्द्यावर बोलणार आहे. अगोदर लाईव्हमध्ये आम्ही बोललेलोच आहोत त्या दिवशी रात्री, उशीर झाला पण तुम्हाला सांगणं गरजेचं वाटलं म्हणून सांगितलं मित्रांनो. याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा झाला मित्रांनो. आम्ही जेव्हा निवेदन दिलं त्यांना साहेबांना, तर निवेदन पूर्ण त्यांनी वाचले, त्याच्यावर त्यांनी मार्क पण केलेला आहे आणि ते उपसचिव साहेबांना पण दिलेलं आहे. खूप पॉझिटिव्ह चर्चा झाली त्याच्यामध्ये मित्रांनो. पूर्ण मुद्दे वाचले. त्या मुद्द्यातला एक मुद्दा होता 80% खाजगी पदभरतीच्या मान्यतेच्या संदर्भामध्ये. त्याने डायरेक्ट सांगितलं की आम्ही तर ऑलरेडी परमिशन दिलेलीच आहे आणि 100% आम्ही 80% भरती करणारच आहोत. तुमचा एक मुद्दा क्लिअर झाला असं त्यांनी हसत हसत थांबायला एक सांगितलं. मी म्हणलं सर हा क्लिअरिफिकेशन होणं गरजेचं होतं, कारण मग खूप समस्या होत्या. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, काही संस्था अशा खूप आहेत जे क्वालिटी पाहतात. त्या क्वालिटी संस्थेचे जर शिक्षक आपण झालो तरी आपण फायदा आहे, तिथं डोनेशन घेत नाहीत आणि क्वालिटी शिक्षकांनाच पण मान देतात. अशा शाळेमध्ये जर आपण शिक्षक म्हणून लागलो तर ती संस्था पण नावाजलेली असतात. शिक्षण ठीक आहे, त्यामुळे त्या संस्थांना पण 80% पदभरती होणं गरजेचं होते म्हणून आम्ही मागणी केली आणि ते त्यांनी डायरेक्ट सांगितलं की 80% संस्थांमध्ये इथून भविष्यात पदभरती होणार आहे, काळजी करण्याचं काही कारण नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला मित्रांनो की येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या भरतीमध्ये 100% 80% पदभरती ही संस्थेमध्ये होईल. हे तुम्हाला आवडून सांगायचं. 2 मुद्दे झाले. तिसरा मुद्दा आहे मित्रांनो, केंद्र प्रमुख भरतीचा निकालासंदर्भात आम्ही त्यांचं धन्यवाद पण व्यक्त केलं की तुम्ही केंद्र प्रमुख भरती परीक्षा घेऊन ही 2013 पासून रखडलेली होती मित्रांनो. त्या भरतीमध्ये तुम्ही शिक्षकांना अधिकारी बनवले. त्यामुळे प्रवासामुळे थोडी तब्येत खराब झाली. आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त केलं की तुम्ही अधिकारी बनवले. खरंच तुमचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि हे बोलत असताना मित्रांनो त्यांनी एक आवर्जून एक मुद्दा अधोरेखित केला. काल मुद्द्यामध्ये राहिला होता ते लाईव्हमध्ये आणि संदीप कांबळे सरांनी तो क्लिअर पण केला. पण आता मी तुम्हाला सांगतो की जे केंद्र प्रमुखाची जेवढी भरती झाली आता जवळपास 2400 समथिंग काहीतरी आहे, 2500 सरासरी 2430 काहीतरी जागा आहेत वाटतं. त्या सर्व जागा ह्या पोर्टलमध्ये आहेत. म्हणजे कसं त्यांचं डायरेक्ट ते केंद्र प्रमुख झाल्या ह्या ज्या जागा आहेत ना, ह्या पूर्ण जागा जवळपास 25,000 जागा ह्या भरतीमध्ये पवित्र पोर्टलच्या आता ह्या 2025च्या भरतीमध्ये येतील. काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यामुळे ऑटोमॅटिक 2,500 जिल्हा परिषद जागा ह्या वाढलेल्या आहेत मित्रांनो. हे आपल्यासाठी अत्यंत आणि आनंदाची बाब आहे. आता ह्याच मुद्द्याला घेऊन दुसरं सांगणार, काही जे शिक्षकांचे 50% प्रमोशनमध्ये जाणार आहेत. समजा प्रमोशन होणार आहे, त्या प्रमोशन होणाऱ्या जर जागा पोर्टलवर आल्या तर अजून 2,500 जागा वाढतील. ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे आणि आपण ते करणारच आहोत. तुम्हाला एवढं शब्द देतो, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू 100%. आणि ह्या जागा तर 100% ते देणार आहेत असं स्वतः माननीय शिक्षण मंत्री ताजे भुसे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि बाकीचे 2,500 जागा आहेत त्या पण येतीलच माझी शक्यता. परंतु जर तसं काही वाटलं तर त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न करू. अजून 2,500 जागा हे जवळपास वाढतील मित्रांनो. कारण ह्या जागा वाढणं खूप गरजेचं आहे, म्हणजे जास्तीत जास्त जागा येण्यासाठी, तरच आपला काही फायदा होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून दुसरं आहे पहा, सर्व माध्यमाच्या जागा संदर्भामध्ये सर्व माध्यमाच्या, मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, कन्नड असेल, जेवढ्या पण माध्यमाच्या जागा आहेत ते पूर्ण क्षमतेने आम्ही पोर्टलवर देणार आहोत. काळजी करण्याचं काही कारण नाही असं त्यांच्याकडनं उत्तर भेटलेलं आहे अपेक्षित, की सर्व जागा ह्या भरू आम्ही. पण हे सर्व भरत असताना त्यांनी अजून एक मुद्दा कव्हर करण्याचा प्रयत्न केला की संच मान्यता म्हणून का गरजेचं आहे. जोपर्यंत संच मान्यता होत नाही तोपर्यंत भरती समोर सरकणार नाही, तुम्हाला अजूनही सांगतो. त्यांनी त्यांच्या देहबोलीतून असं लक्षात आलं आहे, रोस्टर तपासणी संच मान्यता हा त्यांनी उल्लेख केलेला आहे की हे झाल्याच्या नंतरच आम्ही पोर्टलवर देऊ शकतो. त्यांनी प्रतिप्रश्न आम्हाला केला की भरतीची प्रोसेस काय, भरतीमध्ये प्रोसेस कशी असते, शिक्षक भरती प्रोसेस कशी होत असते. प्रतिप्रश्न केल्याच्यानंतर आम्ही त्यांना उत्तर मग जे स्टेप बाय स्टेप सांगितल्यामध्ये आम्हाला ह्या स्टेपवरनं भरती करायची. उद्या भविष्यात अजून काही आम्हाला आव्हानांना सामना करण्याची गरज नाही. कारण का, पवित्र पोर्टलमध्ये जे दुर्गामी बदल केलेले आहेत, जे चांगल्यासाठी काही जे चांगले बदल केले आहेत, संचालकांची मनमानी थांबवणं, एकाच 10च्या ठिकाणी एकाच 3 करणं, 2 वर्षासाठी पद व्यपगत करणं, हे सर्व निर्णय घेतल्यामुळे खूप संचालकांचा रोष हा शिक्षण विभागावर झालेला आहे असं त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं. मित्रांनो तुम्ही याला अप्रिशिएट केलं पाहिजे असे त्यांनी आमच्याकडनं अपेक्षासुद्धा व्यक्त केली. हे खूप गरजेचं आहे ना, आपण अप्रिशिएट केलंच पाहिजे. कारण शासनानं कुठंतरी ही जे संचालकांची जी मनमानी होती त्यांना चाप आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी स्वतः वैयक्तिक याचं अभिनंदन व्यक्त करतो ह्या निर्णयाचा. आणि इतर सर्व मुलं अभिनंदन करणारच, कारण एकाच 10च्या ठिकाणी एकाच 3 मुलं गेलेले आहेत आणि त्यांनी जर भरती नाही केली तर 2 वर्षासाठी व्यपगत होणार आहे पद. ठीक आहे. आणि हे गरजेचं आहे. त्यामुळं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि हे बदल जर झाले तर भविष्यात आपल्याला शिक्षक भरतीसाठी महत्त्वाचा फायदा होणार आहे.
ठीक आहे. आणि जागा वाढतील, संस्थेमध्ये क्वालिटी शिक्षक पण लागतील आणि त्या संस्थेचा रिझल्ट पण वाढेल, कारण क्वालिटी शिक्षक दिल्यामुळे संस्था पण विद्यार्थी पटसंख्या पण वाढेल आणि शिक्षक भरती पण जास्त होईल असं मला वाटते. तिसरा मुद्दा मित्रांनो, कला क्रीडा कार्यानुभवाच्या संदर्भामध्ये मोरे सर आमच्यासोबत जे कला शिक्षकांचे हे होते ते पण आलेले होते. त्याच्यामध्ये त्यांना हा प्रतिप्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. तुम्हालाही अजून सांगतो. केंद्र स्तरावरून जे क्रीडा शिक्षकांची पदभरती होणार आहे त्याच्यासोबतच कला आणि कार्यानुभवसुद्धा त्याच्यावर आमचं काम चालू आहे. आकृती बंद असेल, त्यांचं जे शैक्षणिक अर्हतेच्या संदर्भात जो निर्णय आहे ते होणार आहे. या संदर्भात त्यांनी आश्वस्त केलं की भरतीची प्रोसेस ज्या पद्धतीने होणार आहे त्या पद्धतीने आम्ही करूच, तुम्ही वेगळं काही करण्याची गरज नाही. कारण काय माहिती आहे का, कला क्रीडा क्रीडाचं त्यांनी सांगितलेलं, मुलांनी मोरे सरांनी सर्व सांगितले की याच्यामध्ये काही बदल अपेक्षित, जसं कला क्रीडा क्रीडाची जी भरती होते त्याच धर्तीवर बाकीच्या गोष्टी पण गरजेचं आहे, कारण GR हा कॉमन आहे सर्वसमावेशक विशेष शिक्षकाचा. त्याच्यामध्ये हे सर्व करत असताना मित्रांनो, कला क्रीडा कार्यानुभव याचे पण जागा आहे क्षमतेने भरूच, पण त्याच्यामध्ये जे अगोदर होणारे जे बदल आहेत ते बदल होणं अपेक्षित आहे. जसं की शैक्षणिक आर्थिक संदर्भात असेल, TET संदर्भात असेल, किंवा इतरच्या काही गोष्टी आहेत की त्यांचा जो आकृतीबंध संदर्भात असेल, किती जागा रिक्त आहे त्या संदर्भात असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं शिक्षण मंत्र्यांनी की बिंदू तपासणी असेल, बिंदू नामावली आरक्षणानुसार आम्ही त्याच्यावर काम करू. बिंदू नामावली जर आरक्षणानुसार तपासलेली नाही तर त्याला भरती करताच येत नाही, असं स्वतः भुसे साहेबांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं बिंदू नामावली रोस्टर त्याला आपण म्हणतो, रोस्टर तपासणी झाल्यानंतर संसमान्यता किंवा संसमान्यता रोस्टर तपासणी, जे बी दोन्ही गोष्टी होणं गरजेचं आहे. हे झाल्याच्या नंतर मग इतर ज्या गोष्टी आहेत त्या सर्व आम्ही क्लिअर करू आणि सर्व माध्यम म्हणजे सर्व ह्या कला क्रीडा कार्यानुभवच्या जागासाठी आम्ही जागा भरणारच आहोत. कारण का नवीन क्रीडा धोरण आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हे पद भरणे गरजेचं आहे असं त्यांनी अधोरेखित केलं मित्रांनो. आणि हे सर्व करत असताना तो अर्धा तास चर्चा झाली. त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फोटो पाहिलेच असेल, एकदम असं मीटिंग संपल्यानंतर सुद्धा त्यांनी थांबून आमच्यासोबत चर्चा केली. म्हणजे एकदम खूप चांगलं, एक मोठ्या पालकासारखं, जसं आपण भविष्यात त्यांच्याच हाताखाली भविष्यात आपण काम करणार आहोत. शिक्षण मंत्री महाराष्ट्रातील सर्वात मोठं पद असते जे शिक्षण क्षेत्रातले असेल. ठीक आहे. तिथं उपसचिव, मंत्रालयातले अवर सचिवसुद्धा उपस्थित होते आणि आमच्या प्रश्नाला उत्तर पण देत होते. आणि त्यांनी वैयक्तिक सांगितलं की तुम्ही यांचा नंबर घ्या उपसचिव साहेबांचा, तुमचा पण नंबर त्यांना द्या. तुमच्या जर काही अजून काही आम्ही वन साइडेड निर्णय घेत असतो तेव्हा आम्ही विचार करत नाही, तेव्हा तुमचे पण विचार आम्हाला कळायला पाहिजे. म्हणून आपण एक मंत्रालयात मीटिंग लावूया आणि काही अपेक्षित जे बदल आहेत त्या बदलामध्ये आपण चर्चा करूया आणि प्रगत महाराष्ट्र शिक्षण विभागामध्ये कसं होईल, शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट्र कसं प्रगत होईल याच्यावर काम करूया असं स्वतः शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं मित्रांनो. विचार करा, काम करण्याची ही शैली आहे. आणि अगोदरपासून हे सांगत होतं की मुंबईमध्ये आंदोलन का गरजेचं आहे. याचं कारणच ते आहे की डेलिगेशनच्या माध्यमातून जेव्हा अधिवेशन असते तेव्हा आपण डायरेक्ट शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊ शकतो आणि आपला मुद्दा डायरेक्ट मांडू शकतो. आणि ह्याचा फायदा असा आहे की बघा आता केंद्र प्रमुख ज्या भरतीमध्ये जे जागा आहेत ते सुद्धा पोर्टलला येणार. 50% प्राधान्यक्रमामध्ये काही अपेक्षित बदल होणार. त्याच्यानंतर मग 80% संस्थांची भरती होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय राहिलं, कला क्रीडा कार्यानुभव यांची भरती होणार. हे सर्व मुद्दे पॉझिटिव्ह आहेत मित्रांनो. इथं एकही निगेटिव्ह नाही आहे, तुम्ही समजून घ्या. 100% 80% भरती होणार आहे संस्थाचालकांची. 100% हे कला क्रीडा कार्यानुभवची भरतीमध्ये त्यांचं हे सर्व संचालनाचं कंप्लीट झाली भरती होणार आहे. तिसरा विषय, 100% जे आहे ते केंद्र प्रमुखची भरतीमधले जे शिक्षक केंद्र प्रमुख होतील त्या उरलेल्या रिक्त जागा सर्व ही झडपीमध्ये भरती होणार आहे 2025च्या टेटनुसार. हे तुम्हाला क्लिअर करतो. म्हणजे बघा किती अपेक्षित बदल आहेत, किती चांगले बदल आहेत आपल्यासाठी. तुम्ही ह्याच्यावर थोडंसं दुर्गम विचार करा. म्हणून मुंबईमध्ये आंदोलन गरजेचं आहे. संदीप कावळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने हे आंदोलन यशस्वी झालं असं मला वाटते. आणि आम्ही त्याच्यामध्ये सर्व आवर्जून मी सर्वांच्या एकदा आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. खास करून कला क्रीडा कार्यानुभवचे शिक्षक जे मुलं तिथं आलेले होते, त्यानंतर उर्दू माध्यमाचे विशेषतः मी उर्दू माध्यमाचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हिरीनं रमजानचा महिना असताना रोजा उपवास असताना सुद्धा त्यांनी मुंबईमध्ये सहभाग नोंदवला. प्रत्यक्षपणे आर्थिक सहकार्य पण त्यांनी केलं. आणि इतर संदर्भामध्ये BMCला आम्ही पाठपुरावा केला, त्याचे पण तुम्हाला उद्या अपडेट दुसऱ्या व्हिडिओमध्ये देतच जाईल, कारण 2 खिचडी होऊन जाईल मित्रांनो. त्यामुळे दादाजी भुसे साहेबांना भेटल्यानंतर एक समाधान भेटलं की काहीतरी आपण चांगलं करत आहोत. कारण मला स्वतःला लागण्यासाठी, आपण सर्वांना लागण्यासाठी मित्रांनो. कारण कसं असते, मेहनत करून एखादी आपण भाकरी बनवतो, आईनं बनवलेली भाकरी आपल्याला आवडत नाही, पण स्वतः बनवलेली जेव्हा भाकरी कशी बी असो, जाळली असो, कच्ची असो, काही असो, तरी ती आपल्याला आवडते. ह्याचं कारणच ते आहे की स्वतः मेहनत केल्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये लागण्याचं ते जो समाधान आहे ना, ते खूप दुर्गामी आणि चांगलं असते.
म्हणून तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा. जास्तीत जास्त जागा येण्यासाठी जागा कशा येतील आणि जास्तीत जास्त मुलं आपण कसे लागू आणि पवित्र पोर्टल जास्तीत जास्त जागांची कशी भरती होईल याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे दादाजी भुसे साहेबांना भेटल्यानंतर जो इतिवृत्तांत आहे हे तुम्हाला मी खूप कमी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून याच्यामध्ये काही जे बदल आहेत उद्या भविष्यामध्ये आम्ही आता काय पाठपुरावा करणं कसं गरजेचं आहे, जागा कशा आणता येतील याच्याचं आम्ही काम करणारच आहोत. 25वीच्या संस्मान्यतेवर सुद्धा काम करणार आहोत. विविध आस्थापनाच्या 25वीच्या रोस्टरच्या संदर्भात संस्मान्यते संदर्भात रिक्त पदांचा तपशील माझ्यापर्यंत आलेला आहे. याच्यानंतर मी तुम्हाला ती माहिती देतच राहीन. पण तुर्तास एवढं मला सांगायचं होतं की माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांना भेटल्यानंतर इतिवृत्तांत आहे. अजून काही राहिलेलं असेल तर तुम्ही माननीय संदीप कावळे सरांचं लाईव्ह पाहू शकता. काही शब्द माझ्याकडून राहून गेले असतील तर बऱ्यापैकी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि शिक्षक भरती संदर्भात काही जर अपडेट असेल तर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी तुम्हाला अपडेट टू डेट दररोज कळवण्याचा प्रयत्न करेन, अप टू डेट माहिती देण्याचा प्रयत्न करेन, ऑथेंटिक आणि सत्य माहिती देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. धन्यवाद.